आसावरी जगदाळेला शासकीय नोकरी देण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। पहलगाम हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा मृत्यू। हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता का? विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं। पीडित कुटुंबाला वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेस आणि पाकिस्तानची मानसिकता अगदी मिळती जुळती। काँग्रेस आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचं एकच टार्गेट म्हणजे मोदीजी, चित्रा वाघ यांचा आरोप। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। संसदेचं विशेष अधिवेशन आयोजित करण्याची काँग्रेसची मागणी। अधिवेशनात दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा व्हायला हवी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची मागणी। मे महिन्याच्या अखेरीस 10 दिवसांमध्ये मतदार संपर्क मोहीम राबवा। जिल्ह्यामध्ये संविधान रॅली आणि कार्यक्रमांचं आयोजन करा, काँग्रेसच्या हायकमांडकडून राज्य काँग्रेसला सूचना। महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदित्य तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार। शासन निर्णयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची शक्यता। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही। ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्रीपद दिलं नाही, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तटकरे कुटुंबाला संपूर्ण रायगडमधून विरोध। गोगावलेंना पालकमंत्रीपद बनवणं काळाची गरज। रायगडवासियांना न्याय मिळेल, गोगावले पालकमंत्री होतील, महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। गिरीश महाजन धमकी प्रकरणी याचिका निकाली। प्रकरण बंद करण्याचा सीबीआयचा कनिष्ठ न्यायालयामध्ये अहवाल। जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी विश्वस्तांना धमकी दिल्याचा आरोप होता। विविध मागण्यांसाठी शिक्षकांचं मंत्रालयामध्ये आंदोलन। पोलिसांनी शिक्षकांना अडवलं, शिक्षक भरती झाली पाहिजे या मागणीसाठी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आंदोलन। शिंदे समितीनं 4था अहवाल राज्य शासनाला पाठवलेला 4था अहवाल स्वीकारू नका, लक्ष्मण हाके यांची मागणी। 4थ्या अहवालावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणार। नागपुरात आंदोलनाचा समारोप होणार। कर्जमाफी घेतल्याशिवाय नागपुरातून हलवणार नसल्याचा बच्चू कडूंचा इशारा।